सोने करायचं म्हणावं तर सोनं एवढं महाग करून ठेवलं. तर दुसरीकडनं थोडंफार भुर्दंड म्हणजे थोडीफार महागाई वाढली तर काय फरक पडत नाही त्यांनी. कामाला चाललोय काय पेट्रोल डिझेल सगळं महाग करून टाकलंय. जायचे वांदे झाले असं वाटतं सायकलवर फिरावं. काय त्यांनी काय नुसतं म्हणताय आजचे दिन आएंगे, पण काय नुसती दाढीच वाढवून ठेवले, बाकी कुठे आजचे दिन नाही. मला हेच म्हणायचंय की तुम्ही महागाई जी आहे ना कमी करा. 2014ला देशात सत्तांतर झालं आणि अच्छे दिनचे स्वप्न दाखवत मोदी सरकार सत्तेवर आलं. आता या मोदी सरकारला जवळपास तब्बल 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मात्र सामान्य जनतेला या मोदी सरकारबद्दल काय वाटते, ते समाधानी आहेत का या मोदी सरकार संदर्भात, हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. काकू, खरं तर मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. काय सांगाल एकंदरीत, एक गृहिणी म्हणून तुम्ही कसं बघता या सगळीकडे? कारण खरं तर मोदींनी काही दिवसांपूर्वी अनेक आव्हानं दिली होती की एक सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, खाद्यतेल कमी वापरा. याकडे तुम्ही कसं बघताय? याकडे आम्ही असं बघतो, मोदी सरकारांनी केले चांगलं काम, त्याच्याबद्दल नाही, पण इतकी महागाई वाढून ठेवली, GST वाढवली, परत पेट्रोलचे दर एवढे वाढलेत. आम्ही गोरगरिबांनी करायचं काय? आम्ही साधी मंडईमध्ये जायचं म्हणलं तरी पेट्रोल एवढं लागतं, एवढं महागाचं पेट्रोल करून ठेवलं. सोने करायचं म्हणावं तर सोनं एवढं महाग करून ठेवलं. मग आम्ही गरिबांनी करायचं काय? पण मोदी सरकारांनी काम चांगलं केलं, पण महागाई खूप केली. त्यांनी महागाई कमी करावी एवढंच आमचं त्यांना म्हणणे आहे. गोरगरिबांनी निवारा कसा करायचा? मोदी सरकारला सत्तेवर येऊन 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत मोदी सरकार सत्तेवर आलं. समाधानी आहात का? हो, नक्कीच. काय समाधानाचं काय कारण? बरेच बदल केले मोदींनी. मुळात 370 रद्द केलं. 370 कलम जे पेंडिंग खूप वर्ष होतं ते रद्द केलं, ज्यांनी काश्मीरला स्वायत्तता दिली होती आणि काश्मीरचे मुख्यमंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते. त्यामुळे ते 370 कलम मोदी जर नसते तर शक्यच नव्हतं रद्द होणं. कळलं का? ते एक केलं. पण आता सर्वसामान्यांकडून म्हटलं जाते की मोदी नको आहेत आता, कारण मोदींनी सगळं महागाई केली. ते लोकांना सांगतात की परदेशवाऱ्या करू नका, स्वतः परदेशवारीवर जात आहेत. एका बाजूने जर सोयी वगैरे मिळणार असतील तर दुसरीकडनं थोडंफार भुर्दंड म्हणजे थोडीफार महागाई वाढली तर काय फरक पडत नाही त्यांनी. आणि त्यांनी परत ऑनलाईनची व्यवस्था, चांगलं ऑनलाईनचं जाळं इतके व्यवस्थित केलंय की त्यामुळे बाकी व्यवहार सोपे झाले लोकांना. म्हणजे गरीबातला गरीब माणसांना सध्या ऑनलाईन करून हे करतो व्यवसाय. सुखकर झालेलं आहे सगळं. कामाला चाललोय काय पेट्रोल डिझेल सगळं महाग करून टाकलंय. जायचे वांदे झाले असं वाटतं सायकलवर फिरावं. पण आता तर बैलगाडीचा वापर करतायत, घोडेगाडीचा वापर करतात आणि मोदी खरं तर 12 वर्ष सत्तेत आहेत. मग आजचे दिन आले नाहीत का? एक पण नाही, असं वाटलंच नाही कधी. का? काय त्यांनी काय नुसतं म्हणताय आजचे दिन आएंगे, पण काय नुसती दाढीच वाढवून ठेवले, बाकी कुठे आजचे दिन नाही. पण मोदींनी सांगितलं की परदेश दौरे करू नका, सोनं खरेदी करू नका. मग माणसांनी कसं काय बाहेर जायचं का नाही कामासाठी? नुसतं पुण्यात म्हणून सांगतात. काय उपयोग आहे त्याचा वर्क फ्रॉम होमचा? बाहेर जाऊन उलट बाहेर जायला पाहिजे आजकाल, कारण का तिकडे पैसे जास्त मिळायला लागलेत आपल्यापेक्षा. वर्क फ्रॉम होम मध्ये नाही भेटलं. आपल्या इंडियामध्ये तेवढं स्कोप नाहीये आणि त्यांनी काय हेच नाही दिलंय, म्हणजे जास्त काय म्हणतो आपण त्याला, इन्फ्रास्ट्रक्चर नाही दिलंय. सो मला असं म्हणायचं नाही की कुठलंही सरकार वाईट आहे, पण मला फक्त आता एवढंच बोलायचं आहे की एवढी जी महागाई वाढलेली आहे, आता बघा सर्वसामान्यांनी मुलांना शिकवायचं कसं, मुलांचे शिक्षण करायची कसे, त्यातला 4 पैसा वाचवायचा कसा मुलांच्या भविष्यासाठी, क्लासच्या फिया म्हणा, भाजीपाला दुपटीने किमतीने भाजीपाला वाढलाय. मला फक्त एवढंच म्हणायचं की त्यामध्ये तुम्ही थोडंफार तरी काही ते बदल करा, चेंजेस करा, हे म्हणायचंय मला. आणि आता समजा गोरगरिबांच्या मुलींची लग्न असेल, सोनं नाणं घ्यायचं म्हणा, तुम्ही म्हटलं वर्षभर सोनं नाही घ्यायचं, पण मुलीच्या लग्नामध्ये मुलाच्या थोडंफार तरी देणं पाहिजे का नाही पाहिजे? हॉल म्हणा, लग्नाचे किती रेटने वाढलेले आहेत. एक ताट 200 300 रुपयांनी, 500 रुपयांनी. ते गरिबांनी आई बापांनी कुठनं पैसा आणायचा? त्यांची शिक्षण, मुलीची शिक्षण करायची, त्यांच्या लग्नासाठी पैसा जो गोळा करायचा. मला हेच म्हणायचंय की तुम्ही महागाई जी आहे ना कमी करा. सर्वसामान्यांना त्याचा खूप त्रास होतो. त्यांनी वाचवायचं किती, खायचं किती, मुलांची शिक्षण करायची कशी, ते खूप त्यांना. आणि सर्वसामान्य एक वेळेस ना ह्या गोष्टींमध्ये खूप दबला गेलाय, विचाराने खूप खचलाय. मला हेच एवढंच बोलायचंय की तुम्ही महागाईच्या बाबतीत काहीतरी थोडंफार कमी करा. आता तुम्ही बोलला मेट्रो आहे, मेट्रो वापरू. आता मला तुम्ही सांगा, शेतकरी शेतीतनं धान्य पिकवतो, भाजीपाला पिकवतो, तर पेट्रोल डिझेलच नसेल तर सामान्य माणसापर्यंत ते पोहोचणार कसं? हे पण मुद्दा आहे ना.
ई वाहनांचा वापर करायला हरकत नाही, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की ई वाहनं ज्या रेटला आज मिळत आहेत, जो त्याचा रेट आहे तो सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये. त्यामुळे ई वाहनं सुद्धा मला असं वाटतं की फार काही बेनिफिशियल नसावीत. मोदींनी असा ऑप्शन दिलाय की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि दुसरीकडे मेट्रो, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक याचा वापर जास्त करा. अहो मेट्रो पाऊस आला की ती बदबद बदबद गळते, मग मेट्रो मध्ये बसायचं कसं कसं बसायचं? आणि मेट्रो काय आमच्या घरापर्यंत आहे का? मेट्रो कुठे कुठे लांब लांब आहे, मग आम्ही तिथपर्यंत जायचं कसं, पोहोचायचं कसं? रिक्षा, मग रिक्षाला भाडे एवढे वाढवलेत, मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं? सरकार आले त्याच्याबद्दल चांगलं अजून यावं आमची ही इच्छा आहे, पण त्यांनी महागाई कमी करावी, गोरगरिबांना मुलांना नोकऱ्या द्याव्यात, एवढीच आमची इच्छा आहे. 2014 नंतर खरं तर मोदी सरकार सत्तेत आलं, त्यानंतर अच्छे दिन आले असं वाटते का? आणि त्याचबरोबर ऑनलाईन सेवा देखील जास्त वाढल्या आहेत, त्या ऑनलाईन मुळे आपलं जीवन सुखकर सुलभ झालं असं वाटतंय. ऑनलाईन सेवा आहेत चांगल्या, पण आजचे दिन अजून तरी नाही आले. महागाईचा भडका एवढा वाढलाय, भाज्या घ्यायला गेल्या तरी आता मोदी सरकारने तिकडनं अनाउन्समेंट केले की इकडं लोक एवढे वाढवतात की ते काय मोदी सरकार बघायला येत नाही की हे काय करतात ते. मग त्यांच्या नावाखाली डबल डबल सगळे घेतात आहे ना, तर त्यांनी सरकारांनी वाढवले. तर मोदी सरकारांनीच सांगावं की सगळी महागाई कमी करावी. भाज्यावाल्यांनी पण एवढी भाजी घ्यायला गेली की 100 रुपयाची भाजी तिथं 500 रुपये जातात. मग आमचं महिन्याचं बजेट सगळं कोलमडतंय. गॅस एवढा महाग झालाय, मग आम्ही काय करावं? बरं चुलीवर करावं स्वयंपाक तर लाकडं पण महाग आहेत, कसं करायचं आम्ही चुलीवर तरी स्वयंपाक? मोदी सरकार आले त्याच्याबद्दल आमचं काहीच नाहीये. मोदी सरकारांनी गोरगरिबांचा विचार करावा आणि महागाई कमी करावं. असं वाटतंय का सरकार बदलायला पाहिजे, नवीन काहीतरी पर्याय मिळाला पाहिजे? सरकार जरी बदललं तरी दुसऱ्या सरकारांनी पण हेच करावं, हेच माझं मत आहे. नाहीतर दुसऱ्या सरकारांनी पण तेच केलं तर काय त्याचा उपयोग आहे? सर्व सगळे सारखेच झाले की नाही त्यात. पण मोदींनी एवढी विकास कामं केली आहेत. मोदींनी आतापर्यंत सांगतात की एवढं मेट्रो आणले, एक्सप्रेसवे, हायवे आणलेत, विमानतळ आणलेत. पण त्या संदर्भात तुम्ही समाधानकारक आहात का? समाधानकारक आहेत आम्ही, पण काय आहे, विमानात बसायची पण भीती वाटायला लागली, विमानही पडायला लागलेत, कशी बसायचं विमानात? असं झालेत ना, मग काय सांगायचं आता? सरकारांना आमचं एवढंच म्हणणे आहे की सरकारांनी केलंय, चांगलं केलंय, पण महागाई कमी करावी एवढंच म्हणणे आहे. आणि मुलांना रोजगार द्यावा, म्हणजे खुनं मारामाऱ्या दरोडे पडणार नाही की त्यांना मग सगळे लोक सुखसमृद्धी होतील. पुण्यात वाढली दररोज दिवसाड खून, दरोडे, परत महिलांवरील अत्याचार वाढलेत. काही नावाखाली येतात, घर बघून जातात, चोऱ्या माऱ्या होत्यात. हे कमी व्हायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी.